कळंब शहरातील तांदळवाडी हा रस्ता आय.टी.आय. कॉलेजला जातो आणि या आय.टी.आय. रस्त्याची दुरावस्था आपण पाहू शकता. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होतोय. शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर शहराच्या बाहेर असलेलं हे आय.टी.आय. कॉलेज. इथं वेगवेगळ्या खेडेगावातून मुले औद्योगिक शिक्षण घेण्यासाठी रोज ये-जा करतात. दादा तुझं नाव सांग. सिद्धांत लिंगे, कुठून येतो? वाकडी, कॉलेजचं नाव? संत रजिस्टर, ओके. करू बागा. कसं येतात इथं कॉलेजला? चालत येते कळंबपासून. रस्त्याचं काय अवस्था वगैरे? रस्त्याची काय खराब आहेत रस्ते. मग बस स्टँडवरून इथून इथपर्यंत कसा येतो? चालत येते. ठीक आहे, चालेल. मग काय जाताना बस वगैरे? नाही, जाताना पण चालत येते. ठीक आहे. औद्योगिक आणि तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी मुलं कळंब शहरामध्ये येतात. एकूण 300 ते 400च्या आसपास ही मुलं रोज खेड्यागावातून ये-जा करत असतात. संत बस येते गोरोबा इथून? काका शासकीय औद्योगिक हां. प्रशिक्षण संस्था मग तिथून कसं कळंबमध्ये येतात तिथून? रस्ता कसा आहे तिथून येण्याचा वगैरे? हो ना. हे कॉलेज शहरापासून 2-3 किलोमीटर अंतरावर पुढे असल्याने मुलांना बस थांबा इकडे नाहीये, त्यामुळे बस स्टॉपवर उतरून पुढे चालत मुलांना कॉलेजपर्यंत यावे जावे लागते. अगदीच परिस्थिती पाऊस, ऊन किंवा हिवाळा असो, तर या मुलांना इथपर्यंत चालत येण्याची रोज कसरत करावी लागते. मुलांकडून चर्चा करत असताना असे समजून आले की ठराविकच गावांमध्ये बस आहेत, ज्या तासातासाने असतात असं येथील मुलांना भेटून आपण त्यांच्यासोबत संवाद साधला. एकूणच तेथील परिस्थिती समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न देखील केला. पण सध्या शासकीय ज्या स्थानिक यंत्रणा आहेत, त्यांचे देखील असे म्हणणे आहे की आता सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्याची माती, वाळू वाहून जातात आणि त्यामुळे आत्ताच ते दुरुस्त करणे शक्य नाहीये. तर पुढील काळात आपण या सगळ्या गोष्टी नक्कीच पूर्णत्वाकडे नेऊया, असं एकूण त्यांचं म्हणणं होतं. कळंब शहराच्या मुख्य रस्त्याला लागूनच हा रस्ता आहे. म्हणजे कॉलेजला येणारी एकूण बाहेरगावातून मुलांची संख्या बघता 500 ते 600 मुलं रोज बसने ये-जा करत असतात. त्यामुळे येथील पालकांचे आणि स्थानिक लोकांचे देखील असे म्हणणे आहे की मुलांच्या पुढील शिक्षणासाठी या रस्त्याची सोय व्हायला हवी. स्थानिक लोक आणि रोज कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली असता येथील लोकांचे असे म्हणणे आहे, शिक्षण घेणाऱ्या मुलांचे जर भविष्य घडवायचे असेल तर स्थानिक लोकांनी पुढे येऊन या रस्त्याची डागडुजी करणे आणि मुलांच्या भविष्यासाठीचा हा मोठा प्रश्न सर्वात आधी हाती घेणे फार महत्त्वाचे आहे. आजच्या काळात ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी देणं ही आपली प्रथम जबाबदारी आहे आणि हे शिक्षण घेणारी मुलं जर अशा परिस्थितीतून, अशा रस्त्यातून रोज ये-जा करत असतील, तर याकडे मुलांच्या भविष्याकडे लक्ष देणं आपलीच जबाबदारी आहे. सध्या 27 तारखेपासून झालेल्या पावसाने आणि आजूबाजूच्या खेडेगावात आलेल्या महापुराने रस्त्याची अवस्था अधिकच बिघडून गेलेली आहे. रस्ता एकूण खड्डेमय आणि पूर्ण घसरड असा झालेला आहे आणि येथूनच ही मुले रोज आपलं भविष्य हातात घेऊन कॉलेजच्या वाटेनं ये-जा करत असतात. शहरातील मुलांचं पुढील भविष्य बघता
या रस्त्याची डागडुजी होणं किती महत्त्वाचं आहे आणि येथील स्थानिक प्रशासनाने मुलांच्या वेळेकडे आणि भविष्याकडे तातडीनं लक्ष देणं फार गरजेचं आहे, असं एकूणच म्हणणं या व्हिडिओद्वारे आहे.